जमिनीने करायची पण प्रोसेस माहीत नाही, काहीच कळत नाही, कुठे जायचं, काय करायचं असे असंख्य प्रश्न आपल्याला पडलेले असतात. तर आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की एनए प्रोसेस कशी असते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी सुहास साबळे. आपण पाहत आहात रिअल इस्टेट अवेअरनेस सिरीज. आपल्या या चॅनलवर आपण जमीन गुंतवणूक आणि प्लॉट खरेदी संबंधित माहिती पाहत असतो. तर आजचा आपला विषय आहे की एनए कन्व्हर्जन प्रोसेस स्टेप बाय स्टेप कशी फॉलो केली जाते. चला तर मग सगळ्यात आधी समजून घेऊया एनए कन्व्हर्जन म्हणजे नेमकं काय. एनए कन्व्हर्जन म्हणजे ऍग्रीकल्चर लँडला नॉन ऍग्रीकल्चर यूज साठी रूपांतरित करणं. म्हणजेच ऍग्रीकल्चर लँड ही ऑफिशियली रेसिडेन्शियल आणि कमर्शियल वापरासाठी बदलली जाते. महाराष्ट्रात ही प्रोसेस कलेक्टर ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस या कार्यालयांकडून केली जाते. म्हणजेच सरकारी परवानगी घेतल्याशिवाय शेत जमिनीवर तुम्ही पक्क घर बांधू शकत नाही. आता एक प्रश्न इथे पडतो, खरंच एनए कन्व्हर्जन इथे महत्वाचं आहे का? कारण आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटतं की जमीन घेतली म्हणजे झालं, पण नाही. खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा त्या जमिनीवर तुम्ही कन्स्ट्रक्शन करायला सुरुवात करता. जर तुम्ही एनए नसलेल्या जागेवर कन्स्ट्रक्शन केलं ते बेकायदेशीर ठरू शकतं. शासनाकडून त्यावरती नोटीस येऊ शकते. अशा बांधकामासाठी लोन सुविधा मिळत नाहीत किंवा रिसेल करताना मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून एनए कन्व्हर्जन करणं हे फार महत्वाचं आहे. आता यातून एक प्रश्न निर्माण होतो, जर ही प्रोसेस चुकली तर आपलं काम अडकतं का? तर होय, बऱ्याच लोकांचं काम अडकलं सुद्धा आहे. महिन्यांसाठी, कधी कधी हे काम वर्षांसाठी अडकतं. जर तुमच्याकडून चूक झाली, तुमचा प्रोजेक्ट थांबला, यात तुमचा वेळ वाया जातो, पैसा अडकतो आणि शेवटी फ्रस्ट्रेशन वाढतं. तर उत्सुकता लागते की नेमकी एनए कन्व्हर्जन प्रोसेस कशी असते. माहित नसल्यामुळे खूप लोकांना वाटतं की ही प्रोसेस खूप कॉम्प्लिकेटेड असेल, पण स्टेप बाय स्टेप जर समजून घेतलं तर ही प्रोसेस खूप सोपी आहे. चला तर मग करूया सुरुवात. स्टेप नंबर 1, ऍप्लिकेशन. तुम्हाला एक अर्ज द्यावा लागतो कलेक्टर ऑफिस किंवा तहसीलदार कार्यालय यांच्याकडे की आमची सोयीस्कर जागा एनए करायची आहे. यानंतर येते स्टेप नंबर 2, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. 7/12 उतारा, अट अ आणि इतर काही कागदपत्रे चेक केली जातात. जर कागदपत्रांमध्ये काही कमतरता असेल तर तुमची प्रोसेस इथेच अडकू शकते. त्यामुळे ही स्टेप फार महत्वाची आहे. स्टेप नंबर 3, साईट व्हिजिट किंवा साईट इन्स्पेक्शन. यामध्ये गव्हर्नमेंट ऑफिसर जागेवर येतात, ऍक्च्युअल साईट पाहतात, जमीन योग्य आहे की नाही ते व्हेरीफाय करतात. त्यामुळे ही स्टेप फार महत्वाची असते. स्टेप नंबर 4, झोनिंग चेक. जमिनीचे विविध झोन असतात, त्यापैकी तुमची जमीन कोणत्या झोन मध्ये येते हे पाहिलं जातं. तुमच्या एरियामध्ये रेसिडेन्शियल वापरासाठी परवानगी आहे का हेही पाहिलं जातं. स्टेप नंबर 5 म्हणजे एनओसीज, म्हणजे विविध प्रकारचे ना हरकत दाखले. रस्ता, वीज, पाणी या संबंधित शासकीय खात्यांकडून विविध प्रकारच्या एनओसीज घ्याव्या लागतात. स्टेप नंबर 6, फीज किंवा एनए प्रीमियम. यामध्ये तुम्हाला शासनाला काही फीज, काही रक्कम भरावी लागते, ज्याला एनए प्रीमियम असं म्हटलं जातं. स्टेप नंबर 7, फायनल अप्रुव्हल. आणि शेवटी सर्व क्लिअर झाल्यावर तुम्हाला एनए ऑर्डर म्हणजे परवानगी मिळते आणि तुमची जमीन ऑफिशियली नॉन ऍग्रीकल्चर लँड बनते. आता सगळ्यांना अजून एक प्रश्न पडतो, एनए कन्व्हर्जन साठी किती वेळ लागतो आणि किती खर्च येतो. वेळेबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः 2 ते 6 महिने लागतात. जर तुमची जमीन योग्य झोन मध्ये आहे का, सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का आणि काही ऑब्जेक्शन आहेत, हे सर्व जर क्लिअर केलं, त्याची जर पूर्तता झाली असेल तर हे काम लवकर पूर्ण होतं. अन्यथा त्याला वेळही लागू शकतो. आता खर्चाबद्दल बोलायचं झालं तर एनएचा खर्च हा फिक्स नसतो, हा सुद्धा अवलंबून असतो जागेचं लोकेशन, जागेचं क्षेत्र, जागेचा झोन आणि रेडी रेकनर रेट. ही जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच तरी मोठं नुकसान वाचू शकतं. चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ महत्वाचा आहे. जमीन खरेदी करताना कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या, व्हिडिओ अवश्य पहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.